पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले काँग्रेस उमेदवार अभय छाजेड यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती। यामध्ये संबंधित मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवार अभय छाजेड यांना 52 मते मिळाली होती। मात्र या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान 63 नागरिकांनी छाजेड यांना मतदान केल्याची साक्ष दिली आहे। प्रत्यक्षात 63 मतदार हे छाजेड यांना मतदान केले असल्याचे न्यायालयात साक्ष देत असताना दुसरीकडे ईव्हीएम मशीनवर केवळ 52 मते मिळालीत। त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता आता उच्च न्यायालयाने संबंधित मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे आदेश दिलेत। 2014च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या निकालानंतर असं लक्षात आलं की आम्हाला जी अपेक्षित मते ती मिळाली नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते पण संभ्रमित झाले होते आणि म्हणून आम्ही 50 बूथ ॲनालिसिस केले। 50 प्रमुख कार्यकर्ते ज्यांना बूथची जबाबदारी दिली होती अशा लोकांना विचारलं आम्ही, त्यांनी जाऊन पुन्हा लोकांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं की नाही, आपल्याला जी मतं मिळाली तेवढी त्यापेक्षा किती जास्त मिळायला पाहिजे। आणि ह्या ॲनालिसिसमध्ये 2 बूथमधले काही नागरिक आणि कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी आम्हाला ॲफिडेविट दिले। ते ॲफिडेविट आम्ही कोर्टाच्या पुढे सादर केली आणि केवळ तेवढंच नाही, एका बूथमध्ये मला जिथे 52 मतं मिळाली ते 63 लोकांनी कोर्टामध्ये येऊन जबानी दिली त्यांची शब्दावर। आम्ही काँग्रेस पक्षाला मतदान केलं आणि म्हणून हे जबानी दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता ह्या मशीनचं ईव्हीएम मशीन जी आहे, जी ईव्हीएम मशीन रिटर्निंग ऑफिसरनी त्यांच्याकडे ठेवली होती, त्याचं फॉरेन्सिक चेकअप होणं गरजेचं आहे। कारण शेवटी हे तंत्रज्ञानावर आधारित मतदान आहे। आपण केलेलं मत कोणाला जातं ह्याच्या संदर्भामध्ये कुठेही त्या संदर्भामध्ये कोणालाही कळत नाही आणि निवडणूक आयोगावर विश्वास ठेवणं ती चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही। पण निवडणूक आयोग दिल्लीमध्ये बसून काय प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी बघत नाही आणि त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जर लोकांनी तिथं टॅम्परिंग केलं आणि लोकशाहीच त्याच्यामुळे उद्ध्वस्त व्हायला लागत असतो, तर म्हणून आम्ही तो इलेक्ट्रॉनिक मशीन आम्ही फॉरेन्सिक चेकअपसाठी हैदराबादच्या सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवावं अशा प्रकारची आम्ही मागणी केली। ती कोर्टाने त्या ठिकाणी मान्य केली, मेहरबान कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाने, आणि ती आता हैदराबादला जाईल। 4 महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुका आणि त्याच्यानंतर देशामध्ये झालेल्या काही राज्यातील निवडणुका याच्यामध्ये जे आहे ते ईव्हीएम मशीन बरोबर छेडछाड केला गेल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता। याच्यामध्येच आता मुंबई उच्च न्यायालयाकडून 2014 साली झालेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील एका मशीनबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपावर आता त्या ईव्हीएम मशीनची चाचणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ही मशीन जी आहे ती आता लॅबोरेटरीमध्ये जे आहे ती तपासणीसाठी जाणार आहे। त्याच्यामुळे हे सर्व एकंदरीत प्रकरण पाहता गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या ईव्हीएम मधील घोळाबाबतचे आरोप हे आता ह्या मशीनच्या चाचणीनंतर जो काही निकाल येईल त्याच्यावर सर्व याचं भवितव्य निर्भर असणार आहे। त्याच्यामुळे हे जे ईव्हीएम बाबतचे छेडछाडीचे आरोप आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहेत का ते केवळ आरोपच असणार हे ह्या मशीनच्या तपासणीनंतरच कळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट फैजल शेखसह वीरेश आंधळकर, शार्प न्यूज, पुणे।